करावया अत्रीचे अनुसया गरुदर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार दे धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरुदर विठ्ठल विठ्ठल धरी अवतार विश्वतारावया अत्रीचे अनुसया गरुदर समचरण सरोजम चांद्र नीलांगुदाभम जगननिहित पाणी मन्नन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवरासमिद्धरम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी तीन श्री सहा हात तया माझे दंडवत धरी अवतार विश्वतारावया अत्रीचे अनुसया गरुदर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कृतज्ञतेश्वर करता निवडलेला अभंग शांती ब्रह्मा पैठण निवासी नाथबाबा यांचा असून या भंगामधून नाथबाबा दत्तात्रेयांच्या अवताराचं प्रयोजन सांगतात. दत्तात्रेयाच्या अवताराचं प्रयोजन नाथबाबांनी या भंगामधून सांगितलेलं आहे. प्रयोजनाबरोबर तो काळ, ती वेळ, ती आईवडील यांचंही वर्णन नाथबाबांनी केलेलं आहे. अनेक संतांनी हे नाही आज दत्त भगवंताचा जन्म झालेला आहे, तसा जन्म होऊन गेला आहे.
जन्म 6:30चा टाइम आहे की नाही? 6:30चा टाइम आहे जन्माचा, आहे की नाही? 6:30 आपलं रिकाम पण नसतं म्हणून 8:30 आहे की नाही? तसं काय असतं मला आपल्या याच्यावर, आहे की नाही? आपल्या वेळेवर, आहे की नाही? आणि म्हणून अशा प्रकारे आज तो जन्मोत्सव आहे. अनेक महाराज दत्तात्रेयाचा भगवंताचा एकच अवतार झाला नाही, अनेक अवतार झाले, आहे की नाही? अनेक अवतार झाले. अनंत अवतार घेशी, अनंत अवतार घेशी, अवताराच्या राशी तो अवताराच्या राशी वायुदेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी, है का नाही? शंख चक्र गदा आणि पद्म एवढ्या सहित हरी अवताराच्या राशी. एका हातात शंख आहे, एका हातात पद्म आहे, एका हातात चक्र आहे आणि एका हातात काय आहे? शंख चक्र गदा आणि पद्म. 4 हात आहेत ना त्याला. एका हातात शंख चक्र पद्म आणि गदा, 4 प्रकारचे आयुध आहेत त्या देवाच्या हातात. आता मला सांगा, शंख चक्र गदा, शंख चक्र आणि गदा. शंख चक्राला सोबत नाही, चक्र गदेला सोबत नाही आणि गदा फुलाला सोबत नाही. पद्म कमल त्याला शोभत नाही. मग आता हे विसंगती अशी का हातात धरली? का विसंगती? मला सांगा, ज्याच्या हातात चक्र आहे त्याच्या हातात फुल असतं का? कारण चक्र हे युद्धात. ज्याच्या हातात गदा आहे त्याच्या हातात शंख काय करायचा आहे? मग त्या शंख वाजवायचा का गदेन हाणायचं? काय करायचंय असं वाटतंय. मग हे 4 असं का वेगळं वेगळं? त्याचं कारण आहे, तो जगाचा मालक आहे. तो जरी एक असेल पण त्याच्याकडे जाणारी एक नाही ना. मग जो ज्या रंगाचा आला त्या हातातलं वापरायचं, जो ज्या रंगातला आला तो त्या हातातलं काय करायचं? वापरायचं. बरोबर आहे का नाही? त्या हातातलं वापरायचं. बरोबर आहे ना? एखादा पूजा करायला आला, त्याची पूजा केली, शंख घरी विसरला, माझा वेळ वाजव, काय अडचण नाही, त्याच्याकडे काही कमी नाही, आहे का नाही? सकळ गुण संपन्न एक भगवंताची जाण, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. किंवा शंख अर्जुना करता वापरला, अर्जुना करता शंख त्यानं घेतला. कशा करता घेतला? वाजवण्याकरता. कुठं वाजवला अर्जुनासाठी शंख त्यानं? बायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य स्फुरला आवळेलाची. सहज पांचजन्य नावाचा शंख त्यानं वाजवला. पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. अशा प्रकारचा शंख वापरला. बरोबर आहे का नाही? एखादा मग चक्र आहे ना, चक्र आहे ना, चक्र आहे. मग चक्रानंतर गदा काय करायची?
चक्राला चक्र आहे ना, आता चक्र सोडायचं हाणायचं, चक्र सोडायचं हाणायचं, गदा काय करायची? तसं नसतंय हो. मला एक सांगा, आपल्याकडे शेतकरी आहोत, आपल्या शेतकऱ्याकडं आऊत हे आहे, आऊत आऊत वखर 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 हे आहे, बरोबर आहे का नाही? वखर हे आहे आपल्याकडं. वखरापेक्षा एक मोठी असते तिला काय म्हणतात? रगड हे आहे, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, रगड आणि वखर यात काय फरक आहे? बाकी काय फरक आहे? पाच पाच लोखंडाचीच आहे, जानुळे तरी लाकडाचीच आहे, आणि पाती तरी लाकडा, सगळे ते एकच आहे, फक्त त्यात फरक काय आहे? लांब लांब आहे, बरोबर आहे का नाही? लांब आहे. आणि डौर, दौऱ्याचा त्याच्यात काय फरक आहे? जर त्यालाही लोखंडाचीच पास का? दौऱ्याला काम ज्याला कमी आहे का? दौऱ्याला याच आहे सोन्याची पास आहे, लोखंडाचीच पास आहे, जांभुळे त्याचेच आहे, सगळं आहे. मग दौऱ्याच्या रानात दौरे आणायचे, तिथं रगड हाना, आणि रगडीच्या टायमाला दौरे हाना. अरे जिथं डवऱ्याचं काम तिथं डवरं वापरा, जिथं रगडीचं काम तिथं रगड वापरा, जिथं गद्याचं काम तिथं गदा. कारण चक्र काय कोणासाठी काढाय परवडतंय का? मला एक सांगा, थोडक्यात सांगा. आता जिथं मला सांगा, चिलट मारण्याकरता सैन्य बोलवावं लागतं का? चिलट मारायला सैन्य बोलवायची गरज नाही. चिलट मारायला एक मच्छर जाती, उदबत्ती उदबत्ती लावली का, बॅट फिरवली, नाहीतर नाही असं 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 नुसतं हाणलं की ते काय होऊन जातं? मरून जातं, बरोबर आहे का नाही? मरून जातं, नाही का नाही? तू खबर आहे म्हणतात, वाखर घेऊन आली त्याशी तरवारी निहाली, नो हे आपुले उचित करून टाकावे फजित. विठ्ठल विठ्ठल. ज्याचं गदेनं काम मागलं त्याला मोठं शस्त्र कशाला काढायचंय? गदेनं. बरं त्यात गदा मलाच काही काही चक्र नाही चालत नाही, चक्रान चालत नाही, तिथं गदाच लागते. मला सांगा, दुर्योधनाला श्रीकृष्णाचं चक्र काय करू शकत होतं? तिथं काय लागत होती? गदा. कारण मांडीवर जर चक्र सोडलं असलं तर पाय कापून गेला असता का? दुर्योधन मेला असता. पाय कापल्यानं माणूस मरत नाही. प्रयोजन वेगळं वेगळं असल्यामुळे वेगळे वेगळे अस्त्र शस्त्र, ज्याचं गदेन भागलं त्याला गदेन भागवायचं, लयच्या कदा वर घेऊन आला असलं तर चक्र हाणायचं, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचं ते आहे. बरं मग हे झालं. आणि फुल कशाला? तर हातीचे निलीला कमळे उजू दया ते माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, दो वरी दोन्ही उजा आलो घेऊनी अलिंगा वयाला बोनी दयाचे अंग. हातीचे निलीला कमळे उजी दया ते. हातात मी कमळ घेतलंय, कारण युद्ध चालू आहे, सगळे राक्षस मारणं चालू आहे. एखादा भक्त आला तर त्याला गदाही उपयोगाची नाही, चक्रही उपयोगाचं नाही, शंखाही उपयोगाचं नाही. भक्ताची पूजा करायची मला तर काय लागतं? कमळ लागतं, फुल लागतं. आणि मग फुल अचानक कुठून आणणार मी? म्हणून हातातच घेऊन तयार आहे. अशा प्रकारचा भगवंत अनंत अवतार घेतले देवानं. पण त्या अवताराचं प्रयोजन काय? कशा करता अवतार घेतले? आता अवतार काय ते नंतर बघूया, पण प्रयोजन काय अवताराचं? अवताराचं प्रयोजन एक सांगितलं नाही, संतांनी वेगळे वेगळे प्रयोजन सांगितले. धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी. भक्तजना तू खबर आहे म्हणतात, धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो, भक्ताला पाळण्याकरता पालन करण्याकरता अवतार घेतो. तेच तू खबर आहे दुसरीकडे सांगतात, आम्हासाठी अवतार मत्स्य आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. तुकोबारे म्हणतात आम्हासाठी, तो म्हणतो मी धर्मरक्षणासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी. दुसरे तुकोबाराय म्हणतात खरं त्या अवताराला आलंच नाही, त्याचं नावही नव्हतं, रूपही नव्हतं, आणि याला रूपा बळे करोनी खळे
हरिदासी आणि याला आणि तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात आणि याला आणि तेच तुकोबरा दुसऱ्या ठिकाणी म्हणतात आला नावा रूपा आता एका ठिकाणी म्हणतात आणला आणि याला रूपा आणि आला नावा रूपा मग आला का आणला किती विसंगती आहे मला तुकोबरा याच्याच प्रमाणात किती विसंगती धर्मरक्षासाठी अवतार तर तुमच्यासाठी अवतार तो त्याच्या मनानं आलाय का तुम्ही आणलाय नेमकं आहे काय बरं त्याला विचारा तो जे गाथ्यात सांगतोय तेच गीतेत सांगतोय नाही का नाही काय परित्राणाय साधूना त्याच्या मागचा श्लोक धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं आहे जवळच धोका देत असते नेहमी म्हणण्यातला श्लोक आहे ना सदाशिवा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तिथे येते त्याच्या मागे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे मी आपुल्याचे कैवारे साकार होनी अवतरे मग अज्ञानाची अंधारे गिळून घाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्याची कुळे नाशी साधूंचा मानू दिवशी धर्माशी नीतीशी शेषभरी नाही का नाही महाराज अशा प्रकारचं भगवंत कार्य करतात मग आता देवा म्हणतात मी धर्मासाठी येतो भक्ताच्या रक्षणाला येतो तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी मग तो भक्तासाठी येतो का तुमच्यासाठी येतो याचं कसं तो भक्तासाठी येतो का तुकोबराय म्हणतात आम्हासाठी मग भक्तासाठी का तुकोबरायासाठी आला तो सदाशिव भक्तासाठी का तुकोबरायासाठी त्याच्यात काही भांडण करायचं काम नाही आता तुम्ही पंढरपूरहून योगेशसाठी आले का तुमच्या पोरासाठी आले कोणासाठी आले एकच झालं त्याचं भक्त म्हणलं काय आणि तू आपुड्या माझ्याचे आणि काय वारे मी आपुड्याचे आणि काय वारे मी ते तुकोबराय त्याचेच आहे बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही तुकोबराय अरे त्याचेच आहेत मग तो आणला का आला तो आणला का आला हे भांडण आहेच ना आणला का आला यांच्या प्रेमाने आणला आणि तो तिथून इथपर्यंत आला आता पंढरपूर तुमच्यावरच होते का कीर्तनात तुम्ही पंढरपूरहून घरी आली का तुमच्या योगेशच्या प्रेमानं तुम्हाला आणलं प्रेमानं आणलं का तुम्ही आली प्रेम होत त्या प्रेमानं ओढलं आले अविनाश धरू अविनाशी धरुणी आकार कशा करता दैत्याचा सहार काय दैत्याचा सहार का यायचं प्रेम आता तिथं पुन्हा ते कुठं झालं दैत्याचा सहार का यांचं प्रेम पहिला आपली पहिली संगती जुळली होती की बुवा यांच्या प्रेमानं ओढलं आणि तो आला प्रेमापोटी म्हणजे हे म्हणतात आमच्या प्रेमानं आणलं आणि तिकडून तो चालत आला झालं मान्य पण मग दैत्याचा सहार करावा आता हे दैत्याचा सहार का यांच्या प्रेमापोटी आता तुम्ही पंढरपूरहून आली प्रेमापोटी आली
आला सदाशिव पंढरपुरावरून तुरीवरच्या आळ्या माराया लागोली. मग तुरीवरच्या आळ्या मारायला आले का योगेशच्या प्रेमानं आले? ते योगेशच्या प्रेमापोटीच आले आणि त्याच्या प्रेमापोटीच आळ्या मारायले. विठ्ठल काय झालंय? तू महागाचू बाई म्हणून मी जपून बोलायला होता. ते नेमकेच पंढरपूरहून आले संगती जुळली. आहे का नाही महाराज? त्याचा अर्थ दैत्य मारणं हे यांच्याच प्रेमापोटी. कारण यांना ते त्रास देतात आणि यांना त्रास देत असल्यामुळे त्या प्रेमापोटी सरशी उडी घालून या स्तंभ पोळी साहत गोविंदा. अर्जुनाची कोणानं घडावी निंदा साहत गोविंदा. नाही त्याचे सहन न झाल्यामुळे त्याला ते यावं लागतं. माऊल्याचे काही वारे त्याच्यामुळे तुकोबराई माऊली ज्ञानोबराई तुकोबराई म्हणतायत. अशा प्रकारच्या अनेक कारण म्हणण्यापेक्षा भक्तावरचं प्रेम याच्याकरता धर्माची स्थापना, भक्तावरचं प्रेम याच्याकरता दुष्टाचा संहार, भक्तावरचं प्रेम याच्याकरता तो येतो. भक्त राखी पायापासी भक्ताराखी पायापाशी दुर्जनाशी संहारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी. बरोबर आहे का नाही? प्रेमापोटी सगळे भक्ताच्या प्रेमापोटीच काम करतो. तो भक्ताच्या प्रेमापोटी दुसरे काम करतो महाराज. त्याचं दुसरे कार्य आहे ते भक्ताच्या फक्त आणि फक्त प्रेमापोटी करतो. ते काय कार्य आहे आणि त्याच्याकरता तो अवतारित होतो हे अभंगाच्या पहिल्याच्या Thank you.
दुसरे काम करतो धरी अवतार विश्वतारावया अवतार धरी विश्वतारावया अवतार धरी विश्वाला तारण करण्याकरता तो तारण्याकरता अवतार धरतो. आता याच्यात अडचण अशी आहे की विश्व तारावया तिथं नाथ महाराज म्हणतात विश्वाला तारण्याकरता तो अवतार धरतो. आता तारणं याच्या शब्दाच्या विरुद्ध शब्द काय आहे? तारण्याच्या शब्द विरुद्ध मारणं होतच नाही. जगवण्याच्या विरुद्ध मारणं होतं. कोणत्याच्या विरुद्ध कोणते शब्द नाही. जरी आपल्याला एकार्थी वाटत असले तरी त्यात भेद येईल. तारण्याच्या विरुद्ध शब्द होतो बुडणं. तारण्याच्या विरुद्ध शब्द काय होतो? बुडणं. आहे का नाही? मग आता ते तारायला येतो तर बुडायला कोण? कुठं बुडायले? काय बुडायला? बुडणं हा पाण्यातला घटक आहे. पंचमहाभूतापैकी आकाशात कोणी बुडत नाही, वायूत कोणी बुडत नाही, पृथ्वीतही कोणी बुडत नाही. बुडतात ते कुठं बुडतात? पंचमहाभूतात पाण्यात बुडतात. बरोबर आहे का नाही? मग कोणत्या पाण्यात बुडायला लागले आणि पाण्यातून वर तारतो कसा तो? अशा प्रकारचं हा एक प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? अवतार धरी याचाही अर्थ काय आहे का नाही? आणि मुळात तर प्रश्न त्याच्या पहिला एक येतो, तो त्याची इच्छा आहे का विश्वाला तारायची? इच्छा लागेल ना, आहे का नाही? इच्छा लागेल का नाही? विश्वाला तारण्याची त्याची इच्छा आहे का? तर मुळात असं विश्वाला तारण्याची त्याची इच्छा आहे असं दिसत नाही इच्छा मला दिसतच नाही. असं दिसतच नाही. असं का? त्याच्या शब्दावरून त्याची अजिबात असं वाटत नाही की सगळ्या विश्वाला आपण काय करावं? तारून न्यावं. अजिबात त्याला वाटत नाही. मला सांगा, एखाद्यानं कंपनी काढली, कंपनी का त्याची इच्छा नाही? त्याचं कारण सांगतो. एखाद्यानं कंपनी काढली, मला ज्यानं कंपनी काढली त्या कोणत्या कंपनीच्या मालकाची इच्छा असेल आपली सगळी कंपनी बुडाव? कोणी मालकाची इच्छा आहे की आपली सगळी कंपनी काय व्हावी? बुडून जावी. वाटतंय कोणाला? वाटतंय का? हे विश्व म्हणजे त्याची कंपनी काढलेली आहे त्याने. आणि त्याला कस काय वाटेल? कारण सगळे तरले तर ही कंपनीच काय होऊन जाईल? बुडून जाईल. कोण राहील? मग कोण राहील? सगळे जर त्याच्या स्वरूपात गेले तर जीवाचं कोण राहील इथं? आणि मग कंपनीच नाही राहिली तर त्याचं भांडवल ते खेळणं काय होऊन जाईल? एकले न कंठवेची म्हणून आये केली निर्माण 14 भुवने. काय गगन चंद्र सूर्य तारांगणी पांचही महाभौतिके भिन्न भिन्ने. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. एकले न कंठवे तरी अक्कल कर्मन म्हणून खेळ सुरू केला. आणि मग तुला कस काय वाटेल? मला अजिबात त्याची इच्छा आहे असं दिसत नाही. उलट त्याची अशी इच्छा आहे या माणसाने कर्म करत राहावं, जन्माला येत राहावं, सृष्टी वाढत राहावी आणि त्याचा आनंद द्विगुणित होत राहावा. काय वाटतंय त्याला? वाटतंय मला असं एक लक्षात घ्या. गुरुवारी राऊत बाबा एकदा म्हणाली होती की त्याच्या जर मनात आलं सगळ्यांना भजन करावायचं, सगळ्यांना भजन करायचं असं जर त्याच्या मनात आलं तर तो सत्ताधारी येईल.
करशील तरी नव्हे, काय काय करता येणार नाही त्याला. त्याच्या जर मनात आलं तर बाबाचे शब्द येतात ते म्हणले फक्त सगळ्या माणसाची लघवी बंद करून टाकायची आणि जी विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यालाच येणार नाही तर पोट फुगणार. माळकरीच म्हणतील विठ्ठल विठ्ठल का बिना माळकरी म्हणतील. कोण्या दवाखान्यात गेला तर इलाजच नाही, फक्त विठ्ठल 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 म्हणला त्यालाच येईल का नाही, म्हणतील का नाही. बरं बिना माळकरीच म्हणतील का हिंदू धर्माचेच म्हणतील. कानातले बोट जाऊन याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या याला तरी अरे लागे अवघे माझ्या. हे भाषा भाषा सांगायची म्हणजे या प्रमाणातून. मला या आपण एखाद्या माणसाच्या घरी लग्नाची पत्रिका घेऊन गेलो आणि पत्रिका दिली, ती मूळ पत्रिका दिली, अमक्या अमक्या दिवशी आमचं लग्न आहे आमच्या घरी मुलीचं किंवा मुलाचं, तुम्ही यायचं असेल तर या, यायचं असेल तर या असं म्हटल्यानंतर बोलवणाऱ्याला गरज आहे का टाकणं टाकायला लागलाय. आपल्या भाषेत काय करायला लागलाय, कारण यायचं असेल तर या, तू म्हणतो तू यायचं असेल तर या म्हणला, मग आपल्यालाच काय गरज आहे. तसा देव आपल्या गोपाळात भगवंत आले, सगळे गोपाळ एका जागी केले नाही पाहिजे. यालं तरी म्हणजे यायचं असेल तर या, याचा अर्थ त्याला गरज, कारण त्याच्या नियमात बदल होतो महाराज. त्यानं जर गरज काढली तर, त्यानं जर बळ ओढून काढले तर नियमात बदल होतो त्याच्या. का? कारण इथं प्रत्येक माणसाला कर्म स्वातंत्र्य आहे. कर्म कर्म म्हणजे भोगात्मक कर्माचं स्वातंत्र्य नाही, क्रियात्मक कर्माचं स्वातंत्र्य आहे. कर्माचे दोन प्रकार, भोगात्मक कर्म आणि क्रियात्मक कर्म. त्याला भोगाला त्याला आपण कर्मच म्हणतो आणि जे आपण करतो त्याला हे काय म्हणतो, कर्मच म्हणतो. भोगात्मक कर्माला स्वातंत्र्य नाही, क्रियात्मक कर्माला स्वातंत्र्य आहे. म्हणून पहा तुम्ही विरोधी परमांगाच्यात सापडतात, त्याची संगती नाही लावता तर आपल्याला आपण आश्चर्यचकित येतो, आहे का नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजली मिली ऐशे किती केले कर्म झाले त्याची भोगा आली. बरं जे कर्म केले त्याची भोगा आली, आपलंच कर्म आपल्याला काय येतं, भोगायला येतं. मग बऱ्याच माणसांचं असं म्हणणं आहे की या प्रमाणावर ना, कारण मला तुकोबर आहे, देह हा कर्माच्या अधीन आहे, देह तर असे भोगाचे अधीन. देह कर्मानुबंधीने मनुष्य लोके नरोपमत्स्येह ततोपलभ्यन्ते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ. ते श्लोकाचं मागचं काय होतं, कर्मानुबंधीने मनुष्य लोके नरूपमत्स्य ततोपलभ्यन्ते नाही, नंतर आताच म्हणलं ना आपण नान्तो न चादिर्न च संघक्षेत्रेण दृढ कर्मानुबंधीने नाही, द्वमिम पुरुष लोके नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अदस्य ऊर्ध्वमस्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अदस्य मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके अदस्य ऊर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा कर्मानुबंधीनि
मनुष्य लोके कर्मानुबंधिनी. हा मनुष्य लोक कशानं बांधलेला आहे? कर्मी बांधिला. हा लोक कर्मी बांधाला. त्या श्लोकाच्या खाली माऊली ज्ञानोबा म्हणतात हा सगळे लोक कशानं बांधले? आपल्याला नेहमी माऊली ज्ञानोबा आहे परियसे गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सकर विले विंदिले शारंदर झाला पुरंदर सहस्र नयना. आहे का नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, माऊली ज्ञानोबा रायचा अभंग आहे. कर्मानं कोणाला सोडलंय महाराज? कुणाला सोडलंय कर्मानं? हा लोक मला सगळे 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 काय कर्माते शंभू माने आपण. आणि किती पळसी किती दणके खाल्ले ना आपण. तुकोबा संतांनी वर्णन केलं किती दणके खाल्ले ना. कर्मे घेता झोले कर्मे घेताच होणे प्रयत्न करता काही नाही काहीच नाही मला प्रारब्धानं. आणि कर्म कोण काय देवांना देवावर दोष द्यायचा कारण नाही. आपलंच केलं केले कर्म केले कर्म कोण केले? शेजारी केले ना आपल्याला आले असे नाही झाले. आपलेच केले आपल्या वाट्याला आले. मी तर नेहमी सांगतो महाराज महाराजाचा हात मोडला म्हणून भजण्याच्या गळ्यात बांधता येत नाही. की बोललाय कीर्तन आहेत महाराज दाटवाट रामनवमी हनुमानजयंतीचा प्रियड आहे आणि फेटा बांधायला अडचणी आली म्हणून महाराजाचा मोडलेला हात कोणाच्या गळ्यात बांधा? जमतय का? ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात ज्यानं केलं. मोठे लोक आपल्याकडेच घेत असतात. घ्यावं लागतं. मोठे घेत असतात आपल्याकडं लहाने घेत नाहीत. नाही नाही जे आपल्याकडे दोष घेतात तेच मोठे होतात. काय दुष्ट आचरण होते काय दुष्ट आचरण होते सीतामाता म्हणते म्या केले. तीर्थव्रत होते कवनाचे पाप कोणतं केलं होतं? कोणाचं तीर्थव्रत भंग केलं होतं? गायी वत्सा पत्नी पुरुषा बिघडिले कोणता पाप आहे? न कळे हो संचित चरण अंतरले. त्रिजटेला सीतामाता विचारता हे अरे मग
असं आता मला काय माहितीये, हे सगळं पटलं की सगळं कर्माच्या अधीन आहे. सगळं आपलं जे चालणं बोलणं खाणं पिणं राहणं झोपणं जगणं सुख दुःख हानी लाभ मान अमान हे सगळं कोणाच्या ताब्यात आहे? कर्माच्या. आणि मग माणसं म्हणतात मग तेच तर म्हणतोय ना आम्ही, पंढरपूरला जाणं आमच्या नशिबात नाही. तेच तर म्हणतोय ना. चूक आहे का बरं लोकांचं? चूक आहे का? कारण कुठं ठेवायचा कसा ठेवायचा सुखात ठेवायचा दुःखात ठेवायचा हे कुणाच्या हातात आहे? कर्माच्या. त्याच्या नाही, कर्माच्या. आणि मग आम्ही जर परमार्थ करत नसू, आम्ही जर रामराम म्हणत नसू, आम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसू, आम्ही जर आळंदी पंढरीला जात नसू, तर दोष आमचा का कर्माचा? भला आम्ही का केलेलं असं ना, पण केलेलं आहे ना. आता त्यात बदल करता येत नाही. कर्म कुणालाच बदलता येत नाही. देवाला सुद्धा बापाचं आपलं स्वतःचं कर्म बदलता आलं नाही. रामचंद्र प्रभू नाही बदलता आलं. मग आम्ही तेच म्हणतोय ना की आमच्या नशिबात नाही. तुकोबरा इथं म्हणतात परमार्थ का न करी मनशी नाही रे संचित, न करी ऐसी मात. मनशी नाही रे संचित न करी ऐसी मात. गोष्ट पण करू नको, आमचं परमार्थ करायला आमचं नशीब नाही. कसं काय? मग तुमचाच शब्द तुमच्या सिद्धांताच्या विरोधात चालले. तुमचे शब्द खाली आमच्या नशिबात नाही आणि तुम्ही म्हणता नशिबात नाही असं म्हणू नको. कस काय? तर त्याचा अर्थच तो आहे. परमार्थ करणं हे कर्म आहे, पण ते भोगात्मक कर्म नाहीये, ते क्रियात्मक कर्म आहे. क्रियात्मक कर्म आहे. भोगात्मक कर्म प्रारब्धात भोगात्मक कर्माच्या ताब्यात हे क्रियात्मक कर्माच्या नाही. प्रारब्ध सुख दुःख लाभ हानी मान अपमान आणून टाकेल, पण त्या सुखात दुःखात लाभात हानीत मानात अमानात काय करायचंय हे प्रारब्धाच्या मला प्रारब्धाच्या हातात भोग देणं आहे. आपल्याला आज काय करायचंय प्रारब्धाच्या ताब्यात नाही. मला याच्यापेक्षा सांगू का? भोग विषय भोगायला प्रारब्ध लागतं, विषयाच्या कंबरड्यात लात घालायला कर्तृत्व लागतं. विठ्ठल कर्तृत्व लागतं महाराज, त्याला कर्तृत्व लागतं, त्याला विषय त्यागायला कशाला प्रारब्ध लागतंय? आता कसा ना विठ्ठल विठ्ठल भजन करत काय करा महाराज मला वाटतंय, पण आमच्या नशिबात सगळे भोग आहेत म्हणून सुटत नाही असं म्हणणं चालत नाही. भोगाच्या कंबड्यात लात घालायला काय लागतंय? केले होते याचे याची जन्मी केले होते. म्हणजे याच जन्मात आम्ही केलं होतं असा त्याचा अर्थ नाही. या जन्मात केलं तर होतं, दुसऱ्या जन्मात होत काय करावं विठोबाच्या नामे, त्याच्या एका नामानच सगळं काही होतं. अशा प्रकारे महाराज म्हणून क्रियात्मक कर्माला प्रारब्ध बंधन करत नाही, भोगात्मक कर्माला करतात. आणि भोगात्मक कर्माला प्रारब्धाच्या ताब्यात आहे म्हणून जन्मभर भजन केलेल्यांनाही शेवटी त्रास भोगावा लागतो कदाचित. त्या भजनाचा त्याचा काही संबंध नाही. त्यांनी त्यांची क्रिया केली त्याचं फळ त्यांना उद्या भेटणारच आहे. कारण असा नियम आहे महाराज संचिताचा, असा नियम आहे कर्माचा, असा नियम आहे भोगात्मक कर्माचा. संचित नामस्मरणानं जळते, संचित जळत, क्रियमान अंगाला चिकटत नाही.
पण प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल कुणीही असो तो त्याला प्रारब्ध हे काय करून संपवावं लागतं, भोगूनच संपवावं लागतं. दळलेलं पीठ खाऊनच संपवावं लागतं. तुम्ही म्हणजे आम्ही कुत्र्याला टाकू, कुत्र्याला तरी खाऊन संपवावं लागतं. भोगतो ना घडे भोग भोगिल्या वाचून भोग भोगिल्या वाचून न सुटे, सुटे न सुटे, सुटत नाही, सुटत नाही. मला ते म्हणून तुझं कोण आले भागाते करीतो का नाही, तुझे नाम उच्चारित. प्रार्थना मी आलं ते बघतोय, तुझे नाम उच्चारितो. क्रियात्मक कर्म ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे, काय करायचंय आपल्या आपल्या हातात आहे. भोगीन आपुला भोग भोगीन तेव्हा तुला त्याचं साकडं घालत नाही, का नाही, तुला त्याचं साकडं घालत नाही. पहिलं तो भोग भोगीन आपुला असेल तो. पण क्रियात्मक कर्माचं स्वातंत्र्य महाराज आपल्याला. आणि एक सांगू, आजचं सुख दुःख जे भोगावं लागायलंय त्या आपल्याला दिलेल्या क्रियात्मक स्वातंत्र्याचाच परिणाम आहे. कोणत्या तरी जन्मात आपण अशी क्रिया केली की तिचा परिणाम सुख किंवा दुःख म्हणून आपल्या पुढे काय राहायलाय, उभा राहायलाय. महाराज विहित क्रिया केली असेल तर आज आनंद भोगायला मिळेल, आणि निषिद्ध क्रिया केली असेल तर आज आपण काय भोगत असू, दुःख भोगत असू. म्हणून क्रियात्मक कर्माचं स्वातंत्र्य देवानच दिले, आणि देवानच क्रियात्मक स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे तो कुणालाच म्हणत नाही परमार्थ करा. कारण एकदा स्वातंत्र्य देऊन परत कसं असतंय, स्वातंत्र्य दिलंय ना मग परत त्याच्यात खाटखोट करायची नाही. एकदा सांगितलं ना तुमच्या मनाला येईल तसं करा, मग पुन्हा कशाला सल्ला द्यायचा. एकदा सांगितलं तुमच्या मनावर, विषय संपला. तसं असतं पुन्हा त्याच्यात कशाला. एकदम घरी गेला जेवायला, बायको म्हणे दिवसभर आता ड्युटी करून आला, म्हणा काम करून आला, बायको घरीच होती, काय करू म्हणे जेवायला. तो म्हणला आता करतोय कारण तुमच्या करायचं नाही म्हणे. आज जेवण कुणाच्या मनावर, तुमच्याच मनावर. ते मला करणं म्हणजे असं नाही म्हणजे तुमच्याच मनावर. ते मला मग एक काम कर, असं वरण कर मस्त घटवट, साधं वरण आणि चपाती कर, आणि थोडी काही चटणी बिटणी कर, असं मस्त कर. त्या तूप गिफ्ट टाकून ती म्हणे काय वरण खातावं, ते म्हणे ऍसिडिटी होती त्यानं त्या डाळीनं. मग तो म्हणला वांग्याची भाजी कर, आणि तुम्ही कालच तर म्हणू लागले मुळी व्या तू खायली. मग तो म्हणला तुझ्या मना नाही तुमच्या मनानं वरण कर, त्या नामक होते. वांग्याची भाजी कर, त्या नामक होते. मेथीची भाजी कर, आणलीच नाही तुम्ही तर मग ती कशी करू बरं, ती कॅन्सल. हे कर ते नाही. आणि मग हे स्वातंत्र्य थोडंच झालंय, हे स्वातंत्र्य नाही. तुमच्या मनावर म्हणल्यावर तुमच्याच मनावर, बरोबर आहे का नाही, स्वातंत्र्य. तसं त्यानं कर्माचं स्वातंत्र्य दिलं असं तो खाटकूट करत नाही, आणि खाटकूट करत नाही म्हणूनच तो परमार्थाला कोणाला लावतही नाही. डोक्यात आणू नका देवाण बोललो तर जाऊ, देवाण बोलल्यावर जाऊ नाही महाराज. देवाण बोलल्यावर 4 जण नेऊ, त्यानं बोलल्यावर जाऊ कसला आलंय, नेऊ. त्याच्या अजिबात त्याच्यावर भरोसा राहू नका. उलट महाराज तो त्याची इच्छा आहे लोकांनी माझ्याकडे येऊ नये, आणि म्हणून तो मधात खेळणे पाठवतो. तो कोबरायाची भाषा आहे. म्हणून तर साळविले कीर्ती सिद्धीवारी
कदम माऊलीची आयडिया आहेत बरं का ती भजनी फसवायच्या पहिल्या आवर्तनात पहिल्या दुसऱ्यात मधातच झटका आणायचा सदस्य मग ते तसं ते त्याच्या बरेच साडी असे आहेत बरं का म्हणजे काय झालं होतं चाळविली एकी रिद्धी सिद्धीवरी एके रिद्धी सिद्धीवरी चाळवली म्हणजे फसवले याचा अर्थ तो फसवतो त्याच्याकडे निघालेला काय करतो तो फसवतो आणि महाराज फसवण्याकरता रिद्ध्या सिद्ध्या त्याचं मुख्य भांडवल तुकोबाराय म्हणतात रिद्धी सिद्धी तुझी मुख्य भांडवल येतो आम्हा बोल भक्ती पुढे मुख्य भांडवल जर एखादा चिंतनाला लागला महाराज चिंतन करायला लागला की त्याला तो रिद्ध्या आणि सिद्ध्या काय करतो देऊन टाकतो आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात एकदा रिद्धी सिद्ध्या आल्या रे आल्या की तपस्व्याची बुद्धी भ्रष्ट झाली कात मोकळे बुद्धी पातल्या भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना पहिल्याच अध्यायात म्हणतात पातल्या भ्रंशे बुद्धी त्याची बुद्धी काय होती भ्रष्ट पावती पण काही धैर्यवान असतात तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयाशी क्षोभुना ही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते जो आपुलेनी नांगरपणी इंद्र भुवनाते पाबळे मणी तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे जो अमृताशी ठिठिबी तो तैसा कांजीन शेवी तैसा स्वसुखानुभोवी न भोगी रुद्धी पार्था नवले पायी जेथ स्वर्ग सुख लेखनी नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होते विठ्ठल महाराज रात्री परभणीला कीर्तन गेलो होतो महाराज हायत्या बायाच्या ज्ञानेश्वरी पाठ शब्दाला ओवी मी म्हणलं बरं झालं आपल्या बी थोड्या फार येत नाही तर ज्ञानबा तुकाराम करूनच बाहेर निघली पुन्हा महाराज बोलत्या प्रल्हाद शास्त्री दैठणकर परभणी आता त्या माऊल्यांचे महाराज विचार सागर झालेला पंचदशी झालेली व्याकरण झालेलं आणि ते कीर्तनात पुन्हा ते बोलतात कीर्तनात काय पाठ असं प्रमाण ओवी आणि गुरुजी एखादा महात्मा येतो तर किती दिवस त्या महात्म्याचा सुगंध राहतो परभणी जिल्ह्यातल्या याच्या पाठ आहेत तर ते किती सुगंध राहतो मला उभं रात्री आठवलं गुरुजीला कितीतरी वर्ष झाले का नाही जाऊन पण आजही सुगंध तो काय व्हायला लागलाय दरवळायला लागलाय महाराज एखादा महात्मा किती किती काळ ते राहतो बघा तुम्ही पिढ्यान पिढ्या ते टिकून राहतो आहे का नाही अशा प्रकारे वगैरे सारख्या वगैरेच वया मला तर वाटतं रात्री तर एक दीड तास बोलणं झालं असेल ते 1.5 तासाच्या बोलण्यात अर्धा टाइम तर नुसत्या काय झाले असतील वया झाले असतील ओवी आपण एक म्हणले किती आहे आपण म्हणले किती आहे त्याच्या पुढची की त्याच्या पुढची तेच मला काय असेल बरोबर आहे का आनंद की नाही अशा प्रकारे याच्यासाठी नाही सांगलं कोणी उदाहरण नाही ते त्यांनी आम्ही कीर्तन झाल्यावर बसलो नंतर
त्या बाया ती माणसं सगळे बसले तिथे. त्यांनी सांगितलं नथुराम बाबा गेल्यापासून एवढ्या ओळ्या कीर्तनात फक्त आजच ऐकायला मिळाली. आमच्या तोंडाला चवच आली म्हणजे नाही तर चव गेली होती की ज्ञानेश्वरीची ओवी कीर्तनात भेटली. नथुराम बाबाचे म्हणले आमच्या इथं महिना महिना राहायचे कोणा शो. बाबाचं तर आपल्याला माहितीच आहे का नाही. फोन आलता मला एक माणसाचा, म्हणले आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही. म्हणलं मी प्रत्येक वेळेस सांगितलं, तुम्ही लक्षातच घेतलं नाही. त्या आनंद त्या चिंतनाचा काय होता तो आनंद. विठ्ठल विठ्ठल महाराज तुकोबर आहे म्हणतात, माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात. अरे देश शेतीला डावलून जाणारे वेगळे पण बहुतेक गुंतणारेच त्याच्यात. आणि त्याचे मुख्य भांडवली आणि तो खेळणे टाकीत राहतो, ऐका नाही, खेळणे टाकीत राहतो आणि त्याच्यात तो गुंतवतो. याचा अर्थ त्याची इच्छा नाही सगळ्यांनी काय व्हावं, मुक्त व्हावं. आणि मग त्याची इच्छा मुक्त व्हावं ही नाही आणि मग धरी अवतार विश्व तारावया याची संगती काय. त्याची जर इच्छा नाही सगळ्यांनी मुक्त व्हावं, पुन्हा पुन्हा ऐका, त्याची इच्छा नाही असं इच्छा ते ठोकपणे म्हणालो. कारण ज्ञानोबा तुकोबारायचे प्रमाण आहे तशी. आडवतो ना तो काहीच नाही महाराज, काहीच नाही. काही त्याच्याकडे खेळणे म्हणजे वेगळे वेगळ्या प्रकारचे येतं. एखादा बालपणात तर परत लागला मला आपल्याला आता जीवनभर भजन करायचं, चिंतन करायचं, त्याच्याकरता एखादी त्याला एखादी बाहुली देऊन टाकतो खेळायला. आणि संन्यासच घ्यायचा, आपल्याला संन्यासच घ्यायचा. पण मग आता तो कीर्तनालय पारावर येईल. गुतीला का नाही तिकडे गुतीला काही तिथं नाही अटकले. शिष्यशास्त्रादी विलासी मठादी मुद्रेचे निमिषे घातले आहे फाशी निसंगाजनी. काहीच नाही. त्याला 2-4 शिष्य दिले. मला असं माझ्या वाटते पोरं म्हणते बाबा लय तुमचं आवड. मला असं असू येतं. म्हणलं आपलं त्या गाढवा त्याच्यासारखं त्या उठासारखं गाढवासारखंच झालं. अहो बघ मी म्हणायचं पोरा क्या बात आहे, ते म्हणायचं बाबा क्या बात आहे. नाही मी तुमच्याकडे म्हणूनही दाखवलं. अरे आपला असंच वयाच्या मागे दिसायलंय. आपल्याला कोणा तिसऱ्या शहाण्यानं वावा म्हणावा का आपल्यात आपणच वावा म्हणावं काही कळत नाही. ऐका नाही असंच वयाच्या मागे, ऐका नाही असं वयाच्या मागे. अरे त्याला शिष्य दिले 2-4 लावून चालले. कोंबडी पुढे चालते शेतीच्या पिढी चालतात तसा पुढं गुरुन माग शिष्य. ज्या शिष्याची सुपारी फुटली ते कोंबडा कमी झालं. याच्या सुपारी अजून फुटल्या नाही. किसनाची फुटली किसना जरा आणतात. एवढी दादाची फुटली दादा आणतात. आलाच नाही वाजवणारे वैभव एक हळूहळू डाळे एक आपल्या मार्गाला लागणारे ऐका नाही. अशा प्रकारे महाराज
म्हणतात देवाची शपथ घेऊन सांगतो हे दुसरीकडे जाणार नाही, पुढे जातील का जातील देवाची शपथ घेऊन सांगितली महाराज एक करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा पूस नाही पायचारी मनुष्य परी पुत्री ती तू खबर आहे त्याच्यात अडकवले काही त्याच्यात अडवले काही तिथून नाही अडकले महाराज तिथं नाही आले मग शास्त्रात अडकवली शास्त्रात महाराज शास्त्राचंही वज अडकवणच आहे मी कशात कमी म्हणून शास्त्रा लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणी सांगू आथी भरू 13व्या म्हणतात शास्त्रही नाही का नाही शास्त्रात अडकवले काही शास्त्रात नाही अडकवले मग ते रिद्या सिद्ध्यात अडकवले नाही का नाही शिव म्हणलं गेला एखाद्या झाडाचं काही केलं असे चमत्कार असतात ना चमत्कार रित्या सिद्धीचे चमत्कार वेगळे असतात आहे का नाही ते चमत्कारात काही गुतवले पहिल्यांदा मग भजन केलं आणि मग ते जे चमत्काराच्या नादीला लोक गोळा झाले की मग पूर्वस्थितीला येतातच अशा प्रकारचं ते होतं नाथ महाराजांनी पण त्याच्यात चांगलं त्याचं वर्णन केलेलं आहे कुठं चिरंजीव पदार्थ चांगल्या प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे तिथेही काय नाही अटकले मग स्वर्गात अटकवली वेगळ्या प्रकारांना अटकवण्याचं काम केलं आणि मग तुको इथं नाथ महाराज कसे म्हणतात विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अवतार धरी त्याची तर इच्छा नाही महाराज हे काय का त्याची इच्छा नाही तरी तो विश्वतारावया अवतार धरी याचंही उत्तर संतावरचं प्रेम याचंही उत्तर कुणावरचं प्रेम कारण बुडताय जनान देख देखवे संतान देखवे येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा संतान देखवे आणि संतान देखवे म्हणून संत याच्या मागे लागतात करावंच लागतंय थोडक्यात सांगू आता ते दृष्टांत पण आता सांगतो थोडस आहे ना मला सांगा असा कोणताच माणूस नाही त्याला आदरानं सासू सासरे जागवा वाटतात कोणीच नाही कोणताच माणूस नाही असा जगात की ज्याला आदरानं म्हणजे जगावं लागतं म्हणजे त्याच्यावर गरज पाड्यावर जगावं लागतं त्याचं नाही पण जगावं लागतं याचा अर्थ त्यांच्या मर्जीत राहावं असं कोण्याच माणसाला वाटत नाही तरी राहतो का चित्तारा स्त्रियेची तियेचे बायकोवरच प्रेम ते करायला भाग पाडतं तसं देवाची अजिबात इच्छा नाही लोक तारुण्य यायची पण संत कुठल्याला येतो संत त्याच्यापेक्षा दुसरं सांगतो सासू सासऱ्याचं उगाच काढलं माय बाबा सगळं ते त्याच्यापेक्षा दुसरं एक वारकरी माणूस भाविक माणूस आणि गावात तमाशा दृष्टांत एकांगी असतो तो दुसरीकडून त्याचा विचार करायचा नसतो एकांगी असतो तेवढा पुरता विचार तमाशा आला आता वारकरी माणसाची इच्छा होईल का हो तमाशाला जायची काय त्याच्यातही त्याच्यात लोकांच्या लाजकाचं न जाणं हे डुप्लिकेटच वारकरी जावं तर वाटायलंय पण लोक काय म्हणतील जावंच न वाटणं लोक खरा वारकरी अरे कशा रे असा तो खरा वारकरी नाही तर मग ते सदाशिव असं आपण आपल्यासारखे काय घालतो राहते पण तो कोणतं गाणं होतं कसं झालं म्हणजे हे डुप्लिकेटच वारकरी लोक काय करा वारकरी नाही
बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून मला तर वाटतंय महाराज लोकांचे मोबाईल अचानक हिसकून घ्यावं आणि युट्यूबच्या तरी, बाकीच्या जाऊ द्या, पण युट्यूबच्या तरी त्यांची हिस्ट्री पाहावं, त्या एक दिवसभरात पाहिलं काय काय, मग खरं हे डुप्लिकेट कोण आणि ओरिजिनल कोण. खोटं आहे का? तुम्हाला नाही समजायची ती हिस्ट्री काय त्याचं, ते म्हणजे आज इतिहास असतो ना तो दिवसभर पाहिलेला, तो इतिहास इचका फक्त महाराजाच्या मोबाईल मधला इतिहास इचका. मी एका महाराजाचा मोबाईल चार्जिंगला लावला, ती महाराज पारावर आली कीर्तनाला, मी थांबलो अचानक माग, म्हणजे शाळेचं पण थांबलो आणि तो चार्जिंगला लावला आणि मी काढला, मी तो फोन आला त्या महाराजाचा म्हणून मी उचलला, म्हणलं बाबा कीर्तनाला गेले, आणि मग माझ्या डोक्यात आलं, म्हणलं पाहा तरी पण त्याला कोट नव्हता. मला ती मेमरी होती, अख्खे पिक्चरचेच गाणे होते त्याच्यात, दादा कोणकेचे काही, याचे काही, नामके काही, दमके काही, आणि इथं सांगू लागले आर्य नाशिवंत मळमूत्राचा, म्हणजे असं आमचं तुम्ही पाहत नाही. बरं आहे ते उघडून हिस्ट्री, नाही तर सगळे घाण बाहेरच येते. कोणाची पाहा पण माझा मोबाईल पाहू नका करू, नाही तर महत्वाचा द्या. माझे मंत्र चुतडवायचे माझ्यावर देत आणि लावू असं करू नका. चला काय जमत आपलं तमाशा लावला, मग इच्छाच नाही पण एकुलता एक पोरगा वैशीची शेवटी एकची वानफुटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचूची लागे, तू लेकरूला आणून रडायला बोंबलाय. अरे बाबा जाय तुझ्या मम्मी सोबत जाय, मम्मीलाही नाही तर मग कोणाला एखादा मोठा पोरगा जायचं नाही. पप्पा तुम्ही म्हणजे तुम्हीच. नावीला जाणं त्या खरं प्रेम असेल तर त्या बापाला नावीला जाणं काय होतं, जावं नाही, जावंच लागतं. कोणी म्हणलं गंधावाले इकडे कस काय, पोरामुळे आलोय. तसं देवाची अजिबात इच्छा नाही विश्व तारायची, पण संत दम काढीत नाही. संत रूपी लेकर यावंच लागतंय. सगळ्यांचा उदार खटन काय ते नाही. उतरे काशे जास्त हालचालच करायची नाही. पुंडलिका दिदलावर करुणा कर विठ्ठले, वळ पापी जैसे तैसे उतरी काशी. पण याच्यात दुसरी एक शंका आहे. ठीक आहे, संतांच्या मर्यादेमुळे तो विश्व तारायला अवतारी झाला, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण मग विश्व तरलं नाही ना. त्यानं जर एवढे अवतार घेतले तर आपण विश्व काय करायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. मग पुंडलिक राहायचं मागणं खोटं झालं का त्या विश्व तरून गेलं, आम्हाला वाटायला तरलं नाही. कारण कधी आपल्या बुद्धीचा दोषही आपल्याला तो दोष समोर दाखवत असतो, नाही. दृष्टीवाद आहे असं म्हटलंय. मग विश्व तरलेलं आहे, आपल्याला बुडालेलं दिसायलंय, किंवा विश्व तरलंच नाही. आणि मग जर तरलं नसेल तर ते तारायला आला तर त्याचा पावर कमी पडला तारण्याकरता, का पुंडलिक रायाचं मागण्याला तो तयार नाही झाला. याच्यात अडचण कुठे पडली नेमकी? विश्व तर तरलंय का नाही, तर मुळात त्याचं असंही तरलं नाही. विश्व तरले, सगळे माणसं काही उतरून गेले थोडेसे तरलेले नाही, सगळे मनुष्यवणी तरलेली नाही. बरं ठीक आहे, मग पुंडलिक रायाचं मागणं का त्याचं कसं काय झालं? महाराज हे पहा, आपण प्रमाणाचा असा आत घुसून विचार करत नाही. आत घुसून विचार जर केला ना तर तिथंच त्याचं उत्तर राहते. मूढ पापी जैसे तैसे उतरी 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 उतरी
काशे लावणी. काशे लावणी उतरी म्हणजे तू त्यांना पलीकड ने, पण कुठं लावून ने? काशे लावून. कमरल बांधून, कमरल धरून नी, काशेल धरून नी, कमरल धरून नी. म्हणजे तरुण जायचा असेल तर त्याच्या कुठं धरावं लागल? काशेल धरावं लागल. ज्यानं काशेल धरलं ते तरुण गेले, आणि जे तरुण नाही गेले त्यानं अद्याप काशेल धरलेलं तरी काशेल लावून घरी जाऊन नाही म्हटलं. विठ्ठल बापी जायचे तैसे उतरी घरी जाऊन म्हणलं असतं तर मग आपण बसलो असतो त्याच्यात. काशे लावून पंढरपुरात आलेले नाही, काशीला लागलेले तार. लय महाराज संत चतुर येत ते काही इतके सोप्यात फासणार आहेत का काय? घेतलं ते गेले. शहाणा तो धनी येत असे घेतलं ते गेले. मला कोणतं ज्ञानेश्वरीत सांगतात, नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवधारी तारुण्या सजोनिया संसारी तारू झालो. सांगतो तारण्या करता आला याचा अर्थ हजारो नाव ठेवले. या ना काय या आयती नाव पैसा ठरले किती. या आयती नाव पैसा. पण नावत करून जायचं असेल तर नावत बसावं लागेल ना. बसल्याशिवाय तर करणारच नाही. मला एक आहे का आपल्याला कर्म करावं आहे. त्या विचार सागरात त्याची व्याख्या केली बघा. पहिल्याच पानावर लगेच पहिल्याच सुरुवातीलाच अनुबंध चतुष्टयात है ना. काय काय अनुबंध चतुष्टयामध्ये 4 प्रकार कोणते कोणते आहेत? विषय, प्रयोजन, अधिकारी आणि संबंध. बरोबर आहे का नाही? त्यात अधिकाऱ्याचं वर्णन सांगितलंय. अधिकारी विषय प्रबंधाच्या व्याख्या आपल्याला काही नाही. अधिकाराची व्याख्या महत्वाची. काय अधिकाराची व्याख्या? या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्याने आपल्या स्वकर्तृत्वाने इथं ते बाबाचा प्रसाद खाऊन काल्याचा नसतोय जमन. मोकळा नाही काल्याचा प्रसाद आणि काही होत नाही. पोट भरलं लय तिखट काल्याचा प्रसाद असला तर 7 वेळ जाणं बी लागलं. दुसरं काय फायदा नसतो सदा जुमा काल्याच्या प्रसादानं. हो मी खातून माझ्या बायकोला इतका इतका द्या, काही होत नाही. स्वक या जन्मी किंवा पूर्वजन्मी स्वकर्तृत्वानं ज्यानं मल आणि विक्षेप नावाचे 2 दोष घातलेले आहेत आणि जो आपल्या भाषेत जो मलविक्षेप केला असा जो निर्मळ झालेला आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे ज्ञान. विचारसागर शब्दाचा हा ग्रंथ शब्द ज्ञान. ज्ञान म्हणजेच तरणी. ज्ञान अज्ञान म्हणजे बुडणे आणि ज्ञान म्हणजे तरणी. बरोबर आहे का नाही? म्हणजे तरण्याच्या ज्ञानाचा अधिकारी तो आहे ज्यानं स्वकर्तृत्वानं काय घातलेले आहेत? मल आणि विक्षेप. मल आणि विक्षेप स्वकर्तृत्वानच घालवावे लागतात. पण संतांच्या देवाच्या आशीर्वादानं जात नाहीत. अरे मग संतांचा आशीर्वाद तात्काळ उद्धार झाला ना. विचारसागरांनी व्याख्याच केली ना. या जन्मी किंवा पूर्वजन्मी. याचा अर्थ या जन्मात तात्काळ तुका म्हणे कानी आई केली माता दोची झाला घात जीवपणा. याचा अर्थ मलविक्षेप पूर्वजन्मी घातले. तसं असं
पायऱ्या या पायरीहून त्या पायरीवर नाही उडी आणता येत, पायऱ्या चढतच तिथं जावं लागतं. त्याच्यात काही चाल स्वकर्तृत्वानंच ते करावं लागतं. मल आणि विक्षेप घातले तो इथला अधिकारी. आता मल काय विक्षेप काय, थोडक्यात विचारसागरांची व्याख्या केलेली आहे. पापाची वासना याला मल म्हणतात आणि चित्त स्थिर न राहणं याला काय म्हणतात, विक्षेप म्हणतात. आहे का नाही? तीर्थयात्रा वगैरे नामस्मरण पापाची वासना घालण्याकरता आहे का नाही? कशा करताय? मला 15व्या त्याच्या सुरुवातीलाच म्हटलंय, मोक्ष देईल ज्ञान येत किरणा ही आण, परीत येची थारे ऐशे मन शुद्ध शुद्ध. ठीक आहे, उद्या आहे का नाही? 10 वाजले, तुम्ही बरोबर सुरू केलं होतं. पुन्हा तुम्ही माणसाला लवकर सुरू करा म्हणतोय आणि लवकर सुरू केलं की 11 लोक येते. त्या घडी तर 11 वाजले तसे, एक असा पुढे गेली, काटा पुढे गेला. 10चे 11 व्हायचे म्हणजे सकाळचे 11 आहेत. की 11चे पण संध्याकाळचे नाही, सकाळचे. काही टेन्शन घेऊ नका. अशा प्रकारे मग महाराज तो तारतो, याचा अर्थ काय, त्यानं तारण्याकरता सोपं करून ठेवले. सगळं एकाच कामानं होतं, त्याच्या नामानं सगळं होतं. सोपं केलं. ते कोणाच्या प्रेमापोटी केलं? फक्त संताच्या. महाराज कोणी तारतो तारतो तारतो. अरे बँकेनं आपल्याला कर्ज दिलं, कर्ज दिलं, कर्ज दिलं, कर्ज दिलं नाही, अगोदर आपलं वावर गहाण घेतलंय. कोण म्हणते बँकेने कर्ज फुकट दिलंय, कोण म्हणते बँकेने आपल्यावर उपकार केलाय. अगोदर आपलं काय घेतलंय? रान गहाण घेतलंय. गहाण 2 एकरावर किती देते? 3 एकरावर 2, 5 एकरावर किती देतात? 5 एकर. 1 एकरावर किती देतात कर्ज बँका? 1 लाख रुपये एका एकरावर 25-30 हजार रुपये देतात. 50,000 धरा, लाख धरा, सदाशिवाची कशाला नाराजी? काय करायचं? तुमचा आता ते वावर आहे, 1 एकराची तुम्ही 7-12 लाख रुपये आणले, ते वावर किती लाखाचं आहे? 15 लाखाचा धरा, म्हणजे 1 लाख गेले तर 15 लाख गहाण ठेवली. फुकट कोण काय देत आहे बुवा? फुकट कोण काय देते? अशा प्रकारचं मला तो उद्धार करतो. पण या ना ओ पैसा कोणी कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. पुन्हा त्याच्या विरोधात प्रमाणे व्हा. कोणी वारे अधिकारी, अधिकारी व्हा सकळाशी येथे घ्या. कोणी वारे अधिकारी सकळाशी येथे. मग आता सगळ्याला अधिकारी एक अधिकाऱ्यालाच अधिकारी काय अवघड झाले. याचा अर्थ आहे परमार्थाला लागण्याचा अधिकार कुणाला आहे, पण फळ मिळवण्याकरता कोणी वारे अधिकारी. अधिकारी मला लागण्याचा अधिकार याची आहोत मानवाला आहे, पण परमार्थाला लागून अधिकार मिळवला त्यालाच ते काय मिळतं, फळ मिळतं. अशा प्रकारचा तो अर्थ आहे. सोप्यात आणलं महाराज त्यानं. संतांच्या सांगण्यावरून नाव घ्या, नाव नामस्मरणानं, आणि महाराजच्या नामस्मरणानं मी तुमचा उद्धार करतो, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या प्रेमापोटी सगळे कर्म करतो. विश्वताधरी अवतार, विश्वतार पण अवतार घेत असेल मोठा माणूस कुठे थोडा उतरतो, उतरत नाही महाराज. ते काय पारद्याचं पार आहे काय, हागंदरीचं हंगलं ठोकलं, ते काय कुठेही अवतार घेतो काय तो अवतार संत कुठेही घेत नाही महाराज. योग भ्रष्टाचं वर्णन करत असताना 6व्या अध्यायात माऊली ज्ञानोबराय म्हणताय सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो अभिजायते. सुचिनाम, सुचिनाम शुद्ध कुळात, पवित्र कुळात. पवित्र कुळात ते काय घेतात, जन्म घेतात. पवित्र तिळगुळ, पावन तो देश, हरीचे दास जन्म घेती, अशा प्रकारचं वगैरे आहे. मग कुठं त्या देवाना अवतार घेतला तेव्हाही कुठे उतरत नाही. आत्रीची अनुसया गरुदर, आत्री ऋषी आणि अनुसया माता. काय अधिकार महाराज त्या माता माऊलींचा आणि त्या आत्री ऋषीचा, त्यांच्या नावातच त्यांचा अधिकार आहे. पा आत्री आणि अनुसया. त्रि अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3.
जे 3 गुणात अडकले नाही ते अत्री. गुणातीत महात्मा आपण कोणत्या ना कोणत्या काय आहे 14वा अध्याय बघून घ्या. गुणातीताचंही वर्णन आलं, 3 गुणाचंही वर्णन आलं. म्हणून गुणातीत झालेला महात्मा ते अत्री आणि असूया अनसूया. असूया म्हणजे द्वेष आणि अनसूया म्हणजे द्वेष रहित जीवन. ज्या माऊलीच्या जीवनातला द्वेष गेला आणि ज्या बाबाच्या जीवनातले 3 गुण गेले तिथं त्यांना अवतार घेतला. विठ्ठल त्या प्रकारचं पवित्र सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. 3 देव परीक्षा पाहण्याकरता आले. 3 देवांचे लेकर वगैरे बाळ बनवले आणि मग त्या 3 देवांना काय दिले? देवांनी वर दिले आणि वर देऊन सांगितलं भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव की आम्ही तुला संतती देऊ. आणि मग 3 देवाचे अंश असलेले दत्तात्रय भगवंत काय झाले? जन्माला आले. दत्तात्रयांचं जीवन खूप सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून कथा काही जास्त सांगण्याची गरज नाही. त्यांनी शिष्य 3 केले आणि गुरु 24 केले. शिष्य 3च केले. गुरु किती केले? 24. शिष्य 3च केले. नाथ महाराजांच्या प्रमाणे. विठ्ठल दत्तात्रय दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन येतो दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. त्याला 3 शिष्य केले आणि गुरु किती केले? 24 केले. म्हणजे याचा अर्थ त्यांनी हे शिक्षण दिलं की गुरु शिष्य कमी करा आणि गुरु जास्त करा. जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जन संपूर्ण गुरु दिशे. प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिक्षा घ्यायची. पृथ्वीला गुरु केलं, वायूला गुरु केलं, अग्नीला, पंचमहाभूताला, सगळ्या पंचमहाभूतालाही गुरु केलं. एका वेश्याला गुरु केलं, श्वानाला, कुत्र्याला गुरु केलं. का नाही? अशा प्रकारचे महाराज एखाद्या कोळ्याला गुरु केलं म्हणजे तो किडा हे जाळं बनवतो तो त्यालाही गुरु केलं. सर्पाला गुरु केलं. अनेक प्रकारे, कारण गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा कोणता ना कोणता आहे. बरोबर आहे नाही? महाराज अशा प्रकारचं त्यांनी समुद्रालाही गुरु केलं. समुद्राला काय केलं? वर्षे विन सागरू तैसा जळे नित्य निर्भरू तैसा नित्य निरुपचारू अपूर्यमानम चल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. अशा प्रकारचं भगवंतानं त्याचं समुद्राचं वगैरे वर्णन केलं. सूर्यालाही गुरु केलं आहे का नाही? सूर्य महाराज निष्काम बुद्धीनं आपलं कार्य करत राहतो. काही नाही. कोणी शिव्या द्या, कोणी काही करा, काही संबंध नाही. आपलं कार्य जे आपल्या वाट्याला आलंय, आपलं कर्म निष्काम बुद्धीनं करत राहतो, काही निरंकार बुद्धीनं करत राहतो. अशा प्रकारचं वगैरे. यशाला गुरु केलं. ती जशी एखाद्या पुरुषाची वाट पाहत बसते. दत्तात्रय चालले होते आणि लक्षात आलं, अगं बाई तू जेवढी एखाद्या परपुरुषाची वाट पाहिली तेवढी जर वाट आम्ही देवाची पाहिली तर देवांच्या पुढे काय येणार नाही. अशा प्रकारचे अनेक प्रकाराने गुरु केले. आणि महाराज असं दत्तात्रयांचं जीवन. अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांच्या पोटी ते जन्माला आले. कोणत्या दिवशी वगैरे जन्माला आले त्याचंही वर्णन आलेलं आहे. ऋतुकाळ हे म्हणतो Thank you.
ऋतुकाळ हेमंत नावाचा ऋतू काळ आहे. हेमंत नावाचा ऋतू आहे. रोहिणी नावाचं काय आहे? नक्षत्र. भगवान कृष्ण याच नक्षत्रावर जन्मणारे बरं का. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया गाडी अस्त्र रक्षपाळा. रोहिणी नावाचा रक्ष आहे. शुक्ल पक्ष आहे आणि पूर्ण तिथी आहे म्हणजे पौर्णिमा आहे. पौर्णिमा मास तिथी पौर्णिमा आहे म्हणून मार्गशीर्ष नावाचा काय आहे? महिना आहे का नाही. आणि गुरु तो वासर उत्सव काळ गुरुवार नावाचा काय आहे? दिवस आहे. अशा प्रकारे ते अवताराला आले अवतरती म्हणजे तरणे शब्दाचा अर्थ खालून वर जाणे आणि त्याला हा उपसर्ग लागला की वरून खाली येणे. अवतार शब्दाचा अर्थ वरून खाली येणे. वरून खाली आला म्हणजे नेमका कुठं खाली आला? आकाशातून खाली आला का? नाही, वरून खाली येणं याचा अर्थ काय? त्या अभंगाचं शेवटचं चरण. पूर्ण अवतार असलेले अवताराचे काही प्रकार आहेत ना, हे का नाही. अंश अवतार, अंशांशी अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम. यामध्ये पूर्ण अवतार असलेले दत्तात्रय भगवान नाथ महाराज म्हणतात, अवताराले वरून खाली याचा अर्थ निर्गुण, निराकार. आकार निर्गुण असलेलं सगुण झाले आणि निराकार असलेले आकाराला आले. हे वरून खालीची नाही, आहे का नाही. महाराज आनंद स्वरूप असलेला जर 14 वर्षे रडायला लागला, सतीमातेला रामायणात हाच प्रश्न निर्माण झाला होता ना, आहे का नाही. काय वनांतरी रडे ऐशी पुराणी पवाडी. अशा प्रकारचं खाली आला आणि आपल्या करता तो संताच्या इच्छेनं आला. आपल्या इच्छेनं ते काही येत नाही. संताच्या आपल्या इच्छेने येतो आपण, त्याच्या याच्यात केलं काही येतो तो, पण मग आपल्याला ताराही येत नाही, आपल्याला माराही येते. जर राक्षसाला मारायला येतो आणि भक्ताच्या इच्छेनं तो तारायला येतो, तर देवानं आपल्याला तारुण्य वाटत असेल पण आपल्याला त्याला काशीला लागणं गरजेचं. तसं तारीतच नाही किंवा तसं कोणच अपेक्षा आपण ठेवायचीच नाही. अपेक्षा आपण काहीच न करता आपला काय होऊन जाईल
सुधारून द्या. अजिबात तशी अपेक्षा ठेवायची नाही. त्यालाच आपलं कर्म करावं लागेल. आणि महाराज तो फक्त एक आहे, संताचे वचन दिलेलं असल्यामुळे मग ते थोडक्यात लागून घेईल, संताची इच्छा पूर्ण करेल. नामाचंच काम होतं एका युगात. म्हणून अशा प्रकारचे आपलाही उद्धार व्हावा आणि आपल्याकडून तसं साधन घडावं अशी दत्त भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा दत्त भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर